भास्कर जाधव यांच्या गळ्यात विरोधी पक्षनेतेपदाची माळ पडण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात उद्धव ठाकरे नाव जाहीर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावरती आम्ही हक्क सांगणार. विधानसभेला ठाकरे गटाचं संख्याबळ 20 होतं. नियम आणि कायद्याची अध्यक्षांना चाड असेल. पक्षनेता नेमतील असं खासदार संजय राऊत म्हणाले. शिंदेंच्या काळात काम नाही तर भ्रष्टाचारच झाला. शिंदेंच्या काळातील घोटाळे फडणवीसांनी बाहेर आणावेत असं आवाहन खासदार संजय राऊतांनी केलं. यावेळी फडणवीसांची जवळीक साधण्याचा हेतू नाही असं देखील राऊत म्हणाले. एक दिवस तुम्हाला पुन्हा मातोश्रीच्या दारात यावं लागेल. हे माझं भाकीत नाही, हा माझा दावा आहे असं म्हणत संजय राऊतांनी शिंदेंवर हल्लाबोल केला. पैशाच्या अपेक्षेनं गेलेले मध्येच लटकणार असंही राऊत म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थेत आघाड्या होत नाहीत, त्यावेळी प्रत्येक जण आपली ताकद दाखवतो असं खासदार संजय राऊतांनी म्हटलं. नाशिकमध्ये स्वबळावर लढण्याची कार्यकर्त्यांची इच्छा आहे असं म्हणत राऊतांनी नाशिकमध्ये स्वबळावर लढण्याचे संकेत दिले. संवेदनशील प्रकरणामध्ये बोलताना काळजी घ्या असं म्हणत अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचेही कान टोचले. माझ्या सकट सर्वांना सबुरीचा सल्ला दिलाय अशी माहिती अजित पवारांनी दिली. स्वारगेट बस स्थानकामध्ये तोडफोड करणाऱ्यांना अजित पवारांनी इशारा दिलाय. सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणाऱ्यांना सोडणार नाही, त्यांच्यावर कारवाई करणार असं अजित पवार म्हणाले. इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा प्रशांत कोरटकर गेल्या 4 दिवसांपासून फरार आहे. विमानाचं तिकीट रद्द करून तो आपल्या मर्सिडीज गाडीनं परराज्यात गेल्याची माहिती सूत्रांकडून आता मिळतेय. प्रशांत कोरटकरनंच इंद्रजित सावंतांना धमकी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. सीडीआरच्या माध्यमातून कोरटकरनं फोन केल्याचं स्पष्ट झालंय. कोरटकरनं आवाज मॉर्फ केल्याचा दावा खोटा असल्याची माहिती सूत्रांनी दिली. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोनवरून शिवीगाळ करत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणं प्रशांत कोरटकरला महागात पडलंय. कोल्हापूर नंतर आता त्याच्या विरोधात नागपुरात देखील गुन्हा दाखल झालाय. महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना शिक्षा व्हावी आणि कठोर कायद्याची मागणी केली जाते. यावेळी नागपुरातील शिवप्रेमींनी स्वाक्षरी मोहीम अभियान सुरू केलंय. यात नागरिकांनी मोठा सहभाग घेत पाठिंबा दर्शवला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं विभागनिहाय प्रभारींची नेमणूक केली. तुर्तास मोठे संघटनात्मक बदल टाळून प्रभारींची नेमणूक करण्यात आली आहे. संघटनात्मक बदलावर कोणतीही चर्चा न झाल्यामुळे प्रदेशाध्यक्षपदावरती तुर्तास तरी जयंत पाटीलच कायम राहण्याची शक्यता आहे. महायुती सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमावर लक्ष ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षानं शॅडो कॅबिनेट स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी शरद पवार ॲक्शन मोडवर आले असून पुढील 3 महिन्यात संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्याचे आदेश त्यांनी पक्षाच्या नेत्यांना दिलेत. मिठी नदीतला गाळ काढण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं काढलेल्या टेंडरमध्ये 90 कोटी रुपयांचा घोटाळा झालाय. टेंडरमध्ये हेराफेरी करून हा घोटाळा करण्यात येत असल्याचा आरोप शिवसेना नेते अनिल परब यांनी केला. मिठी नदीतला गाळ काढण्याच्या कामात एसआयटीकडून चौकशी सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यापूर्वी होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिल्यास मुंबईसह महानगर क्षेत्रात निवडणुकांचं बिगुल वाजण्याचा अंदाज आहे. प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाली आहे. भुसावळ रेल्वे विभागातील जळगाव आणि भादली रेल्वे स्थानकादरम्यान 3 दिवस विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक असणार आहे. सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत ब्लॉक असून आजपासून 3 मार्चपर्यंत ब्लॉक असणार आहे. बिहार बुद्धगया इथल्या महाबोधी महाविहार इथल्या महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या या प्रमुख मागणीसाठी अमरावतीच्या तिवसा इथे बौद्ध अनुयायांनी आंदोलन करत तहसीलदारांना निवेदन दिलं. धुळ्यातला कचरा डेपोमुळे परिसरातील नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. मोठ्या प्रमाणात कचरा साठवण्यात आला असून कचरा डेपोला रोजच आग लागते. त्यामुळे परिसरात धुराचे लोट आणि वायू प्रदूषण होत असल्यामुळे नागरिक हैराण झाले. अमरावती जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं वेतन मागील 3 महिन्यांपासून झालेलंच नाही. त्यामुळे 3 महिन्यांपासून कर्मचारी आर्थिक संकटात सापडलेत. शेअर मार्केटमध्ये 15 लाखांचं नुकसान झाल्यामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या नाशिकमधील युवकानं अंगावर पेट्रोल टाकून स्वतःचं आयुष्य संपवलं. या घटनेत युवक 90% भाजला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराला लागून असलेल्या गावात खडकपूर्णा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात रांजण खडगे निर्माण झालेत. या रांजण खडग्यांमुळे लोणारच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे. वारली चित्रकला जिवंत ठेवण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून पालघरमधल्या गंजाड इथे मातीच्या रंगाचं संमेलन आयोजित करण्यात आलंय. 3 दिवस चालणाऱ्या या संमेलनात पालघरमधील चित्रकारांच्या वारली चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलंय.
यंदा कापसाला अपेक्षित दर मिळत नाहीये, तर ICCI कडनं सुद्धा कापूस खरेदी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे निराश झालेल्या वाशिममधल्या शेतकऱ्यांनी कापसाच्या शेतात जनावरं सोडली. अहिल्यानगरमधल्या भंडारदरा धरणातनं मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होते, मात्र प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. पाण्याच्या गळतीमुळे अनेक गावं पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. महाडचं ग्रामदैवत श्री वीरेश्वर महाराज यांचा आज छबिना उत्सव साजरा होतो. या निमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी विविध ग्रामदेवतांच्या पालख्या वीरेश्वर महाराजांच्या भेटीला येत आहेत. भोर पुणे मार्गावर खडी वाहतूक करणाऱ्या ओव्हरलोड डंपरच्या वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतोय. डंपरबंद खडी रस्त्यावरती सांडत असल्यामुळे दुचाकीस्वारांना खडी भरलेल्या रस्त्यातनं मार्ग काढावा लागतोय. त्यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. चंद्रपुरातील ऐतिहासिक महाकाली यात्रेच्या पार्श्वभूमीवर झरपट नदीचं खोलीकरण, सौंदर्यीकरण आणि पुनरुज्जीवन तातडीनं करावं असे निर्देश आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना दिलेत. गोंड राजवंशाचा गौरव आणि ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी हे महत्त्वाचं पाऊल असल्याचं त्यांनी झटपट नदी पाहणी दौऱ्यादरम्यान सांगितलं. सांगली जिल्हाधिकारी अशोक काकडेंनी आपलं दालन सर्वसामान्यांसाठी खुलं केलंय. आठवड्यातील 2 दिवस जिल्हाधिकारी आता सर्वसामान्यांचं गारहाणं ऐकून घेणार आहेत. सांगलीत घरावर काळ्या गुढ्या उभारून सरकारचा निषेध करण्यात आला. शक्तीपीठ महामार्गासाठी सक्तीच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द झालीच पाहिजे अशी मागणी करण्यात येते. 98व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर यांना जनसेवा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. श्रीमती राजमती नेमगौंडा पाटील या ट्रस्टच्या वतीनं तारा भवाळकर यांना हा पुरस्कार देण्यात आलाय. सोलापूर शहरासाठी भीमा नदीतनं सोडण्यात आलेलं पाणी आता औंज बंधाऱ्यात पोहोचलंय. चिंचपूर बंधारा सुद्धा भरून गेलाय. त्यामुळे पुढील 50 ते 55 दिवस हा पाणीसाठा सोलापूरकरांची तहान भागवणार आहे. धाराशिव जिल्ह्यात यवतमाळमधून आलेल्या वाघाला पकडण्यासाठी मागील 2 महिन्यांपासून राज्य सरकारची विशेष टीम प्रयत्नशील आहे. मात्र प्रयत्न करूनही अपयश आणि लाखोंचा खर्च करूनही वाघ सापडत नाहीये. त्यामुळे आता पुन्हा 30 एप्रिलपर्यंत विशेष टीमला मुदतवाढ देण्यात आली आहे. खासदार ओमराजे निंबाळकरांचं गाणं गातानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. पुण्यातील एका खासगी कार्यक्रमात ओमराजे निंबाळकरांनी ओ मेरे दिल के चैन हे गाणं गायलं. अलिबागमध्ये 2 एसटी बसेसच्या मध्ये चिरडून तरुणाचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर तोडफोड करत राडा करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी 33 जणांवर गुन्हा दाखल केलाय, तर अपघातातील आरोपी बस चालकाला अटक केली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक पालकमंत्री असलेल्या धाराशिव जिल्ह्यातच बसस्थानकामध्येच महिलांची सुरक्षा राम भरोसे आहे. बसस्थानक परिसरात रिकाम्या दारूच्या बाटल्या, कंडम आणि सिगारेटची पाकिटं असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. रेशन कार्ड धारकांना ई-केवायसी करण्यासाठी 15 मार्च पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. मुदतीत ई-केवायसी न केल्यास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तब्बल 5.5 लाख रेशन धारकांना धान्य मिळण्यास अडचणी येणार आहेत. एमपीएससीच्या मुख्य परीक्षेत गुणवत्ता यादीत असताना निवड यादीतनं नावं वगळल्यामुळे माहितीच्या अधिकारात उत्तरपत्रिकांची मागणी करण्यात आली. मात्र तरी देखील एमपीएससीनं उत्तरपत्रिका न दिल्यामुळे याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी खंडपीठानं एमपीएससीला नोटीस जारी केली. पुण्यातल्या घटनेनंतर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आलंय. छत्रपती संभाजीनगरातील बसस्थानकावर रात्रीच्या वेळेस पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला. यावेळी संशयित व्यक्तींच्या सुरक्षा रक्षकांकडून त्यांची चौकशीही करण्यात आली. अकोल्यामध्ये एका 17 वर्षीय विद्यार्थ्यानं आत्महत्या केली. मात्र या आत्महत्येस पोलीस जबाबदार असल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला. 1.5 महिन्यापूर्वी झालेल्या वादानंतर पोलीस तपास अधिकारी पैशांची मागणी करत मानसिक त्रास देत असल्याचा आरोप करण्यात आलाय. सोलापूरच्या माळकवठेचे गुरु पंचाक्षरी शिवाचार्य महास्वामी यात्रेतील अग्निप्रवेश सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. पालखीसह कुंभ डोक्यावर घेऊन भक्त अग्नीवर न जातात हे पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. छत्रपती संभाजीनगरात पालिकेच्या रोबोटनं अनधिकृत नळांची तपासणी केली. रोबोट तंत्रज्ञानाच्या मदतीनं सिल्क मिल कॉलनीतल्या 54 अनधिकृत नळांची माहिती मिळाली आणि यातून पालिकेला 2.25 लाखांचा महसूल प्राप्त झालाय. कोल्हापुरात रिक्षा प्रवास महागलाय. रिक्षाचं किमान भाडं 25 रुपये असणार आहे. नवे दर आजपासून लागू झालेत. महापूर नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत राज्य सरकारतर्फे खासगी एजन्सीतर्फे पहिल्या टप्प्यात कोल्हापूर जिल्ह्यातील 10 नद्यांचं, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील एकूण 18 नद्यांचं सर्वेक्षण सुरू झाल्याची माहिती मिळाली आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर जुलैपर्यंत यावरती उपाययोजना सुचवली जाणार आहे. कोल्हापूर पालिकेनं घरफाळा आणि पाणीपुरवठ्याच्या बिलाच्या वसुलीसाठी दिलेल्या 80% सवलतीचे 2 दिवस राहिलेत. घरफाळ्याच्या कालावधीत 12,20 लाख रुपये जमा झालेत. अद्यापही 44 कोटी वसुली बाकी आहे. त्यामुळे पालिकेनं 5,000 जणांना नोटीस बजावली.
कुख्यात गुन्हेगार गजा मारणेसोबत सोशल मीडियावर व्हिडिओ टाकणं महागात पडलंय. नागपूर पोलिसांनी गुंड राजा गौस आणि गजा मारणे विरोधात गुन्हा दाखल करत गुंड राजा गौसच्या माफीनाम्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. मालेगावच्या दरेगावाजवळ महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. एसटी बसनं दुचाकीला जबर धडक दिल्यामुळे अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू झालाय, तर पती गंभीर जखमी झालाय. यावेळी संतप्त नागरिकांनी बसच्या काचा सुद्धा फोडल्यात. यावेळी पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. एका महिलेसोबत सोशल मीडियावरती बोलल्याचा राग मनात धरून एका 26 वर्षीय तरुणाला मारहाण करून त्याला गाडीत कोंबून अपहरण करण्यात आलं. या प्रकरणी पोलिसांनी तरुणाची सुटका करत 6 आरोपींना ताब्यात घेतलंय. वाशिमच्या रिसोर्टमधील दुचाकी शोरूमला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आगीत लाखो रुपयांचं नुकसान झालं. छत्रपती संभाजीनगरात चोरीचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेला आरोपी अझहर खान शिवाजीनगर भागात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी सापळा रचून त्या आरोपीला ताब्यात घेत त्याच्याकडील मोपेड गाडी जप्त केली. अनधिकृत बांधकामावरनं राज्यात राजकीय वाद पेटलेला असतानाच राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं मार्गदर्शक सूचना प्रस्तुत केल्या आहेत. त्यानुसार अनधिकृत बांधकामाबाबत कठोर कारवाई करावी अशा सूचना सरकारनं दिल्या आहेत. जालन्यामध्ये शेतजमिनीच्या वादातनं एका तरुणाला जबर मारहाण करण्यात आली. या प्रकरणी 11 जणांविरोधात टेंभुर्णी पोलिसात गुन्हा दाखल झालाय. बुलेटमधनं कर्णकर्कश आवाज काढून शहरातील शांतता भंग करणाऱ्या बुलेटस्वारांना दौंड पोलिसांनी चांगला चाप लावला. बेशिस्त चालकांवरती कारवाई करून 11 बुलेटचे सायलेन्सर काढण्यात आलेत. पालघरमधील बिडको येथील ओसवाल इंडस्ट्रीजमधील कंपनीला भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती समोर आली आहे. यात कंपनीचा काही भाग जळून खाक झालाय. अंबरनाथमध्ये बाईक रेसिंगच्या नादात भरधाव दुचाकीनं रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात तिघांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यात एक लहान मुलगी देखील गंभीर जखमी झाली आहे, तर रिक्षा चालकासह रिक्षातील प्रवासीही जखमी झाले. आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरमध्ये 6 रुपयांची वाढ झाली आहे. दिल्लीत याची किंमत 6 रुपयांनी वाढून 1803 रुपये, मुंबईत 1755 रुपये, तर घरगुती सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल नाही. पश्चिम रेल्वेवर 13 तासांचा तर मध्य रेल्वेवर 10 तासांचा ब्लॉक घोषित करण्यात आलाय. शनिवारी रात्री 10 वाजल्यापासून रविवारी सकाळी 11 वाजेपर्यंत असलेल्या या ब्लॉकमध्ये 227 लोकल फेऱ्या रद्द आहेत. आजपासून शनिदेवाला केवळ ब्रँडेड तेलच चढवता येणार आहे. शनिभक्तांना केवळ ब्रँडेड कंपनीचा तेलच वाहण्यास परवानगी देण्यात आली आहे. दुकानदारांना सुद्धा प्रमाणित कंपन्यांचं तेलच विकण्याची सक्ती करण्यात आली आहे. मुंबईतल्या रस्त्याच्या सिमेंट कॉन्क्रिटीकरणाची कामं वेगानं सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्यांचं जाळं वाढणार आहे. ही कामं जलद गतीनं पूर्ण करण्यासाठी जंक्शन टू जंक्शन पद्धतीनं ती झाली पाहिजेत असे निर्देश अतिरिक्त आयुक्तांनी दिलेत. देशातील सर्व विद्यापीठांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या CUT PG 2025 परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. 13 मार्च ते 1 एप्रिल दरम्यान ही परीक्षा होणार आहे. लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही. राज्यात ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी ही योजना सुरूच राहील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली. राज्य सरकारच्या तब्बल 500 सेवा आता व्हॉट्सअपवरती मिळणार आहेत. आपलं सरकार या संकेतस्थळावरील 500 सेवा व्हॉट्सअपवर उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाचा करार शुक्रवारी करण्यात आला. कर्मचारी भविष्य संघटनेनं 2024-25 साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरती 8.25% इतका व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय घेतलाय. एसटी प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत असताना आता महामंडळानं साध्या लालपरीत सुद्धा सुरक्षा यंत्रणा बसवण्याची हालचाल सुरू केली आहे. सीसीटीव्ही, GPS आणि पॅनिक बटन बसवण्यात येणार आहे. याची निविदा प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू झाली आहे. राज्यातील 2000 पेट्रोल पंपाच्या परवानग्या देण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात एक खिडकी सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतला. या माध्यमातून राज्यात 30,000 रोजगार निर्मिती होईल असाही दावा त्यांनी केला. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या ऑइल कंपन्यांनी महाराष्ट्रात 1660 नवे पेट्रोल पंप मंजूर केलेत. मात्र यासाठीची परवानगी रखडल्यामुळे परवानगी मिळण्यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू आहेत.